बैठकीमध्ये थोडं सूर जो आहे तो नकारात्मक दिसतो. अनेक पदाधिकारी आपल्याला पद मागताना दिसत आहेत. खाली घे थोडं, एवढंही वर नको. नकारात्मक कुठंच नव्हता. तुम्हाला नकारात्मक काय दिसलं मला खरंच माहीत नाही. त्याच्यामध्ये असं सांगितलं की हा मतदारसंघ 2 भागामध्ये विखुरलेला आहे. एक कोकणचा भाग आहे आणि एक पश्चिम महाराष्ट्राचा भाग आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातला जो भाग होता त्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची आज बैठक घेतली होती. मी संपर्क प्रमुख झाल्यानंतर पहिल्यांदा, आणि त्याच्यामध्ये मी स्पष्ट आप्पांच्या परवानगीने असं सांगितलं की जे पदाधिकारी पदं घेऊन काम करत नाही त्यांना पदावर ठेवायचं की नाही हा आम्ही निर्णय घेऊ. दुसरी महत्त्वाची गोष्ट सांगितली की लोकसभा मतदारसंघाची जी पूर्ण कार्यकारिणी आहे ही बरखास्त होऊन जे आता जे पदाधिकारी आहेत ते फक्त प्रभारी म्हणून काम करतील. 30 दिवसामध्ये आम्ही वॉर्ड निहाय तालुका निहायमध्ये जाऊ. जे चांगलं काम करतात त्यांना कंटिन्यू करू. माननीय साहेबांच्या आदेशानं जे चांगलं काम करत नाहीत फक्त पदं घेतलेली आहेत त्यांना बाजूला करून नवीन नियुक्त्या करू. त्याच्यामध्ये नकारात्मकता कुठे, उलट सकारात्मकता आहे. खरं तर उद्योगमंत्री MNGLचा गॅस पुरवठा जो आहे तो सुरळीत लवकरात लवकर व्हावा, तातडीने व्हावा यासाठी खूप पावलं उचलतात. पुढची चर्चा कुठपर्यंत आलेली आहे, कधीपर्यंत हे सगळं पुरवठा व्यवस्थित? याची चर्चा आणि एक आनंदाची गोष्ट देखील सांगतो की याची चर्चा कॅबिनेटमध्ये आम्ही केली. कॅबिनेटमध्ये चर्चा झाल्यानंतर पुढच्या 12 तासामध्ये या सगळ्या गॅस कंपनींबरोबर मुख्य सचिवांची बैठक झाली आणि पुढच्या 2 महिन्यामध्ये PNG जिथं जिथं पाईपलाईन गेलेली आहे किंवा जिथं जिथं पाईपलाईन टाकायची शिल्लक राहिलेली आहे तिथं पाईपलाईन टाकायचा निर्णय झाला. आणि जिथं पाईपलाईन इंडस्ट्रीजच्या समोरून गेली किंवा हॉटेल व्यावसायिकांच्या समोरून गेली त्यांना रजिस्टर करून त्यांच्याकडनं पैसे भरून त्यांना गॅस देण्याच्या सूचना देखील माननीय मुख्यमंत्री मोदी यांनी दिल्या. खरं तर पिंपरी चिंचवडमध्ये 2000 हॉटेल व्यावसायिक आहेत. 3 आठवड्यापासून ते MNGL सोबत पाठपुरावा करत आहेत. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेनं सुद्धा त्या अनुषंगाने बैठक घेतली. ते डिपॉझिट भरायला तयार आहेत, भरलेले आहेत बऱ्यापैकी. काही रजिस्ट्रेशनचं पण झालं आहे. MNGL मात्र तसा त्यांच्याकडून प्रतिसाद जो आहे तो या ठिकाणी मिळत नाही. कारणं नाही, ठीक आहे, त्याच्यामध्ये काही कारणं नाही. काही ठिकाणी कदाचित आर्टिफिशियल शॉर्टेज करण्याचा कोणतरी प्रयत्न करत असेल, पण याच्यावर देखील कडक कारवाई करण्याच्या सूचना हे उद्योगमंत्री म्हणून मी देखील दिलेल्या आहेत, मुख्यमंत्री मोदी यांनी दिल्या आहेत, आमच्या शिंदे साहेबांनी दिल्या आहेत. त्याच्यामुळे उद्योजकांना आणि घरगुती गॅसवाल्यांना कुठेही अडचण येऊ नये ही भूमिका आमची आहे. आणि कालच उद्योजकांसाठी परवा जो निर्णय शासनाने घेतला आहे, पुन्हा एकदा हॉटेल व्यावसायिकांना कशा पद्धतीनं गॅस द्यायचा, इंडस्ट्रीला कशा पद्धतीनं गॅस द्यायचा, त्याच्यामुळे अतिशय चांगल्या पद्धतीचा रिलीफ मिळेल अशी शक्यता. वरच्या पातळीवरती योग्य निर्णय होत आहे. खालच्या पातळीवरती जिथं कामगार आहेत, जिथं मॅनेजर आहेत, त्या पातळीवरती अशी अडवणूक होत नाही. नक्की मी तुम्हाला सांगतो, परवाच्या बैठकीचा परिणाम पुण्यामध्ये अशा पद्धतीनं झाला. शेकडो कनेक्शन्स ही पाईपलाईनवर दिली हे आपल्याला पण माहिती आहे. त्याच्यामुळे ठीक आहे, आमची पण जबाबदारी आहे मंत्री म्हणून तिथं जाणं, त्यांच्याशी चर्चा करणं आणि उद्योग जगताला ताकद देणं. सावंतसाहेब, आता जे उद्योगधंदे प्रदूषण म्हणजे केमिकल मिश्रित पाणी सोडत आहेत त्यामुळे पवना नदी पण फेसाळत आहे. पूर्वी इंद्रायणी नदी फेसाळत होती, आता इंद्रायणी पवनाचा DPR हा पूर्ण झालेला आहे, जो 5 एजन्सीनी करायचा आहे. त्याच्यामध्ये MIDC, PMRDA, PMCC, त्याच्यानंतर PMC आणि पर्यावरण हा आमचा DPR तयार आहे. दुसरं, अमृत योजनेतनं 831 कोटी रुपये केंद्र शासनाचे मिळवण्यासाठी स्वतः अफवा प्रयत्न करत आहेत. ते देखील अंतिम टप्प्यामध्ये आहे आणि त्याचे सुतोवाच माननीय मुख्यमंत्री मोदी यांनी पंढरपूर इथे केलेले आहे. अशोक खरातला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे देखील कॉल गेले होते, असं CDR आहे असं दावा केला जातो. त्यात किती तथ्य? अंजली दमन यांनी दावा केला. माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व हे सर्वमान्य आहे. ते त्यांनी त्यांच्या कर्तृत्वानं सिद्ध केलेलं आहे. त्याच्यामुळे त्यांना कोणाला फोन करण्याची आवश्यकता नाही, नंबर 1. आणि नंबर 2, 2.5 वर्षाच्या त्यांच्या मुख्यमंत्र्याच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी घेतलेले जे निर्णय आहेत त्या निर्णयामुळं अनेक लोक अस्वस्थ आहेत, अनेक लोक त्यांचे हितशत्रू झालेले आहेत. मला असं वाटतं की हा हितशत्रूंपासून असलेला त्रास आहे. दीपक केसरकरांचं सुद्धा नाव आहे, आशिष शेअर सुद्धा आहे, त्यांचे कॉल झालेले अनेकांचे कॉल आहे. उदय सामंत तुमचं लाईयच होतं. एकंदरीत 18 कॉल केल्याचा दावा केला. माझं म्हणणं एकच आहे, आपण जी सगळ्यांची नावं घेतली, हे बघा, एखाद्या व्यक्तीबद्दल श्रद्धा असू शकते, पण त्या व्यक्तीनं त्या श्रद्धेचा गैरफायदा करावा आणि त्यांना ह्यांची नावं जोडली जावी, याला काय अर्थ आहे असं मला वाटत नाही. ज्या माणसावर काही लोकांचा विश्वास होता, आपण त्यांची नावं घेतली, आपण शाहील यांनी फोन केला, त्यांनी सर्वसामान्य लोक पण आहेत. पण कसं, आमदारांनी फोन केला की त्याची न्यूज होते, मंत्र्यांनी फोन केला की त्याची न्यूज होते, पण त्यानं त्यांच्या फोनचा गैरफायदा घेऊन जे कृत्य केलं आहे त्याचं समर्थन कोण करत नाही. शिवसेना म्हणून माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी स्पष्ट भूमिका केलेली आहे की जो कोण खरात आहे त्याला कडक कारवाई त्याच्यावर झाली पाहिजे. त्यानं असहाय्यतेचा फायदा घेऊन जे जे काही उद्योग केलेले आहेत त्याला अशी शिक्षा झाली पाहिजे की परत असं धाडस कोण
महाराष्ट्रामध्ये नाही देशामध्ये करणार नाही अशी शिक्षा झाली पाहिजे, ही शिवसेनेची भूमिका आहे. मोदी यांनी एक सूत्रवाच केले की प्रेस कॉन्फरन्स घेत असताना किंवा कुठेतरी जात असताना बाजूला येऊन काही लोक उभे राहतात, त्याचा व्हिडिओ होतो, त्याचा फोटो निघतो. पण त्यानं जर काही वाईट कृत्य केलं त्याच्या वाईटामध्ये आम्ही सामील आहे का? त्याच्यामुळं फोटो येणं किंवा कॉल जाणं ह्याचा अर्थ त्याच्यामध्ये कोण सामील आहे अशा पद्धतीचा गैरसमज पसरवण्याचा कोणी प्रयत्न करू नये. मुद्दा असा आहे की ही प्रवृत्ती नष्ट झाली पाहिजे म्हणून शिवसेनेची भूमिका आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.